नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस मी पेज 34पर्यंत पोचलेलो. आज मी पेज 35पासून चालू करतो आहे. अध्याय 3वरती आहोत आपण. तो मी कोण ही व्याख्या केली, पुष्टीकरणार्थ गोष्ट आठविली. ओघासी आली ती कथितो, शिर्डीसी आला एक रोहिला. तोही बाबांचे गुणासी मोहिला. तेथीची बहुत दिन राहिला, प्रेमे वाहिला बाबांची. शरीरे पुष्ट जैसा हेला, स्वैरवरती न जुमानी कोणाला. फक्त कफनी पायघोळ अंगाला, घेऊनी राहिला मशिदीत. दिवस असो वा निशी, मशिदीसी वाच आवडीसी. कलमे पडे उंच स्वरेसी, अति आवेशी स्वच्छंद. महाराज शांतीचा पुतळा, ग्रामलोक फार कंटाळला. मध्यरात्रीसही त्याचा टकळा अडथळा सकळा झोपेला. दिवसा खपावे उन्हा तानात, शेतात अथवा रानावनात. रात्री ही झोप नाही निवांत, लोक नितांत कदरले. नसेल होत बाबांना ताप, लोकांचे तो मोठे पाप. नाही रात्री सुखाची झोप, आला संताप रोहिल्याचा. इकडे आड तिकडे विहीर, धरावा कोटवरी तो धीर. रात्रंदिन ही किरकिर, मोठी फकीर त्या पडली. रोहिला आधींची माथे फिरू, वरी बाबांचा बळकट धीरू. होता त्याहुनी अनावरू, मग तो थोरू झाला. चढेल आणि ताठर झाला, लोकांवरी तोंड टाकू लागला. निस्सीम बेफाम उरफाटला, गावही फिरला तयावर. अत्यंत मायाळू साई माऊली, शरणागतासी पाठीसी घाली. म्हणून गावीची सर्व मंडळी काकुळती आली बाबासी. परी बाबा न लक्ष देती, ग्रामस्थांसीच उलट वदती. नका सतावू रोहिल्याप्रती, तो मज अतिप्रिय वाटे. या रोहिल्याची बाईल घरघुशी, नांदून घटे तयापाशी. या वया टोके ती मजपासी, चुकुनी त्यासी ते विवशी. नाही रांडेला पडपोशी, लाजलज्जा लाविली वेशी. हांकुनी बाहेर घालिता तिजसी, बलात्कारेसी घर घुसे. ओरडू थांबे तेची संधी, शिरू पाहे रांड दुर्बुद्धी. तो ओरडता ती पळे त्रिशुद्धी. सुख समृद्धी मज तेणे, जावे न कोण त्याच्या वाटे. ओरडू द्या मुक्त कंठे, तयाविण मज रात्रन. कंठे सौख्य मोठे त्याचेनी, याची ही ओरड येणे परी. आहे मज बहु हितकारी, ऐसा हा रोहिला परोपकारी. बहु सुखकारी मज लागी. ओरडू द्या त्यासी यथेष्ट, त्यातची आहे माझे इष्ट. नात्री तो रोहिली दुष्ट, देईल कष्ट मज लागी. सोयीची मगचय थकेल, आपोआप स्वस्थ राहील. कार्यभाग तुमचा साधेल, मजही न बाजेल ती रांड. ऐसे म्हणता महाराज खुंटला, मग तेथे इलाज. बाबांच्या मनी नाही गजबज, काय मग काज आम्हा ते. आधीची रोहिल्याची उल्हास, वरी हा आला फाल्गुन मास. कलमे पडता कंठशोष, असम साहस मांडिला. जनसमस्त आश्चर्यपन्न, केवढे बाबा क्षमा संपन्न. जेणे व्हावे मस्तक भिन्न, तेणेची तल्लीन ते होती. काय भयंकर ती ओरड, घशासी कैसी नव्हे कोरड. बाबांची परी एकची होरड, नका दरडावू तयाला. दिसाया रोहिला वेडा पीर, परी बाबांवरी अत्यंतर आदर. कलमे निजधर्मानुसार, हर्ष निर्भर पडे तो. वाणी हळुवार किंवा मोठी, कोणास याचा विचार पोटी. स्फुरणासवे उठी, गरजत उठी हरिनाम. निसर्गदत्त घरधर स्वर, अल्लाहू अकबर नाम गजर. कलमे पडे आनंद निर्भर, निरंतर रोहिला. जयासी हरिनामाचा कंटाळा, बाबा भीती तयाच्या विटाळा.
म्हणती उगा का रोहिल्यास पिटाळा भजनी चाळा जयाते. मदभक्ता यत्र गायती तिष्ठे तेथे मी उनिद्र स्थिती. सत्य कराव्या हे भगवद्दूती ऐसी प्रतीती दाविली. ओले कोरडे मागुनी खाईल नात्री उपाशीही राहील. तया रोहिल्यासी कैची बाईल कोठूनी जाईल बाबांशी. रोहिला कफल्लक दिडकीस भारी कैचे लग्न कैची नारी. बाबा बाळ ब्रह्मचारी कथा ही सारी माईक. करीना का कंठशोष बाबांसी कलम्यांचा संतोष. एकत राहतील अहर्निश निद्रा ते विष तया पुढे. कोठे कलम्यांची प्रबोधवाणी कोठे ग्रामस्थांची पोकळ गाराणी. तयासी आणावया ठिकाणी बतावणी ही बाबांची. हाची अभिप्राय येणे रीती बाबांनी सकळ दाविली प्रतीती. रोहिल्याची आवड मज संगती नामी प्रीती तयाते. दृश्यद्रष्टा आणि दर्शन अवघेची जया चैतन्य घन. तो असो ब्राह्मण वा पठाण समसमान दोघेही. एकदा माध्यांनी आरती झाली मंडळी स्वास्थानी जावया परतली. बाबांच्या मुखावटे जी निघाली मधुर वचनावली ती ऐका. कुठेही असा काही करा एवढे पूर्ण सदैव स्मरा की तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा मज निरंतर लागता. येणे निर्देशित ऐसा जो मी तोची मी सर्वांच्या अंतर्यामी. तोची मी हृदयस्थ सर्वगामी असे मी स्वामी सगळ्यांचा. भूती सभाभ्यामंतरी भ्यंतरी भरुनी उरलो मी चराचरी. हे सकळ सूत्र ईश्वरी सूत्रधारी मी त्याचा. मी सकळ भूतांची माता मी त्रिगुणाची साम्याव्यस्था. मीची सकलेंद्रिय प्रवृत्ता करता धरता संहर्ता. लक्ष लावी जो मजकडे नाही तयासी कैचेची साकडे. तोची माझा जय विसर पडे माया कोरडे उडवीतय. दुष्यदात हे मत्स्य स्वरूप कीड मुंगी रंकभूप. हे स्थिर जंगम विश्व अमुप हेची निजरूप बाबांचे. काय मौजेचा हा इशारा भेद नाही संता ईश्वरा. अभेद रूपे चराचरा विश्वोद्धार अवतारा. होणे जरी गुरुपदी लीन तेणे करावे गुरु गुण गायन. अथवा करावे गुरु कथा कीर्तन अथवा श्रवण भक्तीने. साधके ऐसे करावे श्रवण श्रोता श्राव्य जाई विरोन. प्रकट होईल चैतन्य धन मन उन्मन पावेल. असता जरी गर्क संसारी पडिली संतकथा कानावरी. यत्न न करिता तिळभरी कल्याणकारी ती स्वभावे. मग ती भक्तिभावे परिसता केवढे श्रेय चढेल हाता. श्रोता विचार करावा चित्ता आपुल्या निजहिता कारणे. जडेल तेणे गुरुपदी प्रेम वाढेल क्रमे अत्यांतिक क्षेम. न लगे दुजी निष्ठा नेम होईल परमकल्याण. मना लाविता ऐसा निर्बंध वाढेल कथा श्रवण छंद. सहज तुटतील विषयबंध परमानंद प्रकटेल. ऐकोनी बाबांची मधुरवाणी निर्धार केला मी निजमणी. येथून पुढे नरसेवा त्यागुनी गुरु सेवनीची असावे. परी मनासी लागली हुरहुरी मिळेल मेली तया नोकरी. हे जे बाबा वदले उत्तरी प्रत्यंतरी येणार की. शब्द बाबांचा खाली पडेल हे तो सहसा कधीही न घडेल. नरसेवेचा संबंध जडेल परीन जोडेल हित मोठे. स्वयंस्फूर्ती अण्णांची पुच्छा खरी तथापि माझी ही इच्छा नव्हती ऐसे नाही अनिच्छा. प्रारब्ध भोगेच्छा ही नव्हे. माझ्याही पोटी नोकरी व्हावी संसार निर्वाह सोय लागावी. साहीही बोटाने गुळ दाखवी परी पाजवी औषध. ते औषध याचे आशे धालो भाषे. ही अकल्पित लागली कासे द्रव्यभिलाषे स्वीकारली. गुळ झाला तरी शेवट खाता खाता येणार वीट.
बाबांच्या उपदेश मधाचे बोट, चाकिता चौखट वाटले, नोकरी नव्हती चिरस्थायी.